नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात अजिबात चिकट न होणारी मस्त मोकळी मोकळी मऊ छान फुललेली साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची। पाण्याचं योग्य प्रमाण वापरून जर साबुदाणा भिजवून घेतला तर साबुदाणा सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित भिजला जातो, शिजला जातो आणि त्यामुळे साबुदाण्याची खिचडी सुद्धा मस्त मोकळी मोकळी बनून तयार होते। तर एक वाटी साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेतला। आता फक्त एकदाच हलक्या हाताने चोळून याला धुवून घेतलं। साबुदाणा अगदीच जास्त चोळून धुवायचा नाही, त्यामुळे त्याच्यावरचं सगळं स्टार्च किंवा कोटिंग सगळं निघून जातं आणि त्यामुळेच खिचडी चिकट व्हायची खूप शक्यता असते। आता यामध्ये ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं। याच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही। याच्यापेक्षा जर जास्त पाणी वापरलं तर यामध्ये जास्त ओलसरपणा राहतो आणि कढईच्या तळाला थोडीशी चिकटली जाते। ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं। याच्यावरती झाकण ठेवून एक रात्र हे भिजवून घेतलं। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा मस्त भिजलेला आहे। हे पहा, यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही, हाताला सुद्धा ओलसरपणा अजिबात जाणवत नाही आणि तरीही पाहू शकता आतपर्यंत हे अगदी मऊ भिजलेले आहेत। तर हे पहा, असा जर मोकळा मोकळा साबुदाणा भिजलेला असेल ना तर बनणारी खिचडी सुद्धा परफेक्ट बनते। आता खिचडी बनवण्यासाठी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊयात। अर्धी वाटी शेंगदाणे सतत हलवत मस्त खरपूस भाजून घ्यायचे। आता आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। शेंगदाणे थंड झाल्यानंतर हे वाटून घ्यायचेत। साबुदाण्याच्या खिचडीसाठी मोठं शेंगदाण्याचं कूट करावं लागतं। खलबत्त्यामध्ये सुद्धा हे मोठं वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरला फक्त पल्स मोडवरती एकदा फिरवून घेऊ शकता। आता शेंगदाण्यासोबतच मिरची सुद्धा वाटून घ्यायची। तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या यामध्ये मी घेतलेल्या आहेत, हे सुद्धा चवीनुसार घेऊ शकता। मिरची यामध्येच वाटून घेतल्यामुळे काय होईल, पुन्हा तेलामध्ये ती उडायचा प्रश्न राहणार नाही। मोठं वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक पावडर करायची नाही। तर अशा पद्धतीने मोठं हे वाटून घेतलेलं आहे। आता हे शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये काढून घेतलं। चवीपुरतं यामध्येच मीठ घालायचं। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याची अगदी बारीक पावडर केली ना तर पुन्हा ते कढईला चिकटू शकतं आणि त्यामुळे काय होतं, साबुदाणा वेगळीकडेच राहतो आणि शेंगदाण्याचं कूट कढईच्या तळाला चिकटून राहतं। त्यामुळे खिचडीची चव सुद्धा पूर्णपणे बिघडते। तर हे चांगलं आता मिक्स करून घेतलेलं आहे। कढईमध्ये 4 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं। तेलामध्ये सुरुवातीला बटाट्याच्या फोडी आपल्याला तळून घ्यायच्यात। तर एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला होता, त्याचे बारीक काप करून घेतलेले होते। पाण्यामध्येच हे मी ठेवलेलं होतं। बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर वापरू शकता, पण बटाट्यामुळे साबुदाण्याची खिचडी सुद्धा चांगली बनते। याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचंय। तर 4 ते 5 मिनिटे हे बटाटे तळून घेतलेले आहेत। आता यामध्ये साबुदाणा ऍड केला, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा तर अगदी परफेक्ट भिजलेला तर आहेच, पण साबुदाणा व्यवस्थित शिजवून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आतपर्यंत तो चांगला शिजला ना छान फुलतो सुद्धा आणि पचायला सुद्धा हलका बनतो। त्यामुळे सतत हलवत लो टू मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटे साबुदाणा आपल्याला परतत राहायचा आहे। या वेळेमध्ये चांगला तो फुलतो सुद्धा, आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग हलकासा आता बदललेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कढईच्या तळाला अजिबात कुठेही चिकटून राहिलेला नाही, छान फुललेला सुद्धा आहे, आतपर्यंत सुद्धा मऊ झालेला आहे। आता यामध्ये अर्धा ते 1 चमचा साखर ऍड केली। साखर जर आवडत असेल तरच थोडीशी वापरू शकता। साखर घातल्यानंतर पुन्हा काही सेकंद हे परतून घेतलं। या पद्धतीने भिजवून घेतलेला साबुदाणा अजिबात कढईला कुठेही चिकटून राहत नाही। खिचडी व्यवस्थित शिजलेली आहे, पण अजून याला आपण वाफवून घ्यायचंय। तर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं। 5 ते 6 मिनिटे वाफ दिल्यामुळे काय होतं, साबुदाणा 100% परफेक्ट शिजला जातो, पचायला सुद्धा हलका बनतो आणि तुम्ही पाहू शकता किती मोकळी ही साबुदाण्याची खिचडी बनलेली आहे। तर अशा पद्धतीने साबुदाणा भिजवताना पाण्याचं जर योग्य प्रमाण वापरलं तर साबुदाण्याची खिचडी सुद्धा अजिबात चुकत नाही, चिकट होत नाही किंवा जास्त कोरडी सुद्धा बनत नाही। पाहिजे तेवढा ओलसरपणा असतो, आतपर्यंत मऊ असते आणि मस्त मोकळी बनते। या पद्धतीने जर खिचडी बनवली तर लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण आवडीने खातील। रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।